एक्सक्यूज मी. हा बोला. बॉडी मस्त आहे माझे ना हो. हा पहिल्यापासूनच मी अजून व्यायाम करतो काही घडू शकतं अजून. म्हणजे बॉडी त्यांची छान आहे ना आमची काय घाण नाही होय. आमच्याकडे बी बघा की तुम्ही. तुम्ही तर त्यांच्यापेक्षा भारी पैलवान आहे की. माझ्या देहात भिनली फक्त कष्टाची काम चालू आहे वाटतं नशा. तुमचं. काय मॅडम काय चाललंय? कालपासून किती चारी खोंदल्या? मी कालपासून 15 चर खोदले मॅडम. 15. अरे वा मस्तच. हा हा. सगळ्यात हायेस्ट आहे तुमचा मग. काय बोलताय? माझाच. तुम्हीच येताय मग आता माझ्यावर अमेरिकेला. हो 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 मस्त काम चालू आहे. हो माझ्या कामाचा माझा नाद करायचा नाही. अहो भाऊ हे का ना भाकरी बिकरी खायची वासना होते का नाही? हे डबा घ्या पहिले पिऊन घ्या तर राहू द्या. जा घरी जाऊन आराम करा. गना आराम हराम है. आराम हराम आहे. रानातला कधी तर आराम ओढला ना तुम्ही आजपर्यंत. ह्या वयात तुम्हाला झेपल का भाऊ काम? ए गना रानातलं काम हे घरचं आलं. हे गावचं काम आहे, कष्टाचं काम आहे, राष्ट्राचं काम आहे. आणि हे काम जर आपण केलं तर माझ्यासारखा प्रतिष्ठित नागरिक परदेशात पोचू शकेल. काय मॅडम? बरोबर आहे. पण भाऊ हे काम तुम्हाला माझ्यासाठी त्यागावं लागल. माझ्यासाठी स्वतःच्या पुतणीच्या तोंडाकडे बघून ही काम तुम्ही इथं सोडा आणि घरी जाऊन आराम करा. मी छान पैकी तुमच्यासाठी डबा घेऊन आलोय भाऊ. असं ए गना डबा चारून मला घाल पाडू नको. हायेस्ट आला पाहिजे. हे बघ माझा नंबर येऊ नाही तर तुझा नंबर येऊ. माझा कसा नंबर? मॅडम यांचे किती झालेत खड्ड? त्यांचे 15 झाले. तुमचे किती झालेत? माझे किती झालेत? किती झाले तुमचे? म्हणजे तुम्ही 2 नंबरला आहे. अरे गाना तू 2 नंबरला आहे, मी 1 नंबरला आहे. गाना अरे कष्टाचं फळ खरंच गोड असतं. गाना भाऊ मी प्रत्येक वेळेस बघितलंय तुम्ही. मी प्रत्येक वेळेस अनुभवतो तुम्ही माझ्या जीवनातली साखर व्हायला पाहिजे होतं. पण तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्या जीवनातला मिठाचा खडा होताय. पण आज तुम्हाला माझ्या जीवनातला मिठाचा खडा मी होऊन देणार नाही. तुम्ही घरी जाऊन आराम करा. मी आता सगळी चारी खाऊ. येड्या डोक्याच्या गाना अरे मिठाशिवाय बी भाजीला चव नसती. मला मीठ समज. पण भाऊ तुमचं मीठ माझी भाजी बेचव करते. हे कष्टाचं मीठ आहे. पण हे मीठ गावासाठी, राष्ट्रासाठी आणि अमेरिकेत जाण्यासाठी रंबाव करणारच. तिकडे मॅडम. ह्या वयात तुमच्या राव कंपार्ट बसल मणकं दुखत्या. ए गाना अजिबात कंपार्ट मी बसत नाही मॅडम. हा माझा झाला 15वा खड्डा. आता मी पुढे 16वा धरतो. माझ्या इतका रंबाव शिक्का कोणाचाच नाही. कशी काय? हा मी पहिल्यापासून व्यायाम करतो. आता सुद्धा मी गाण्याला इथं पाडू शकतो. पण इथं तुमच्या समोर आम्ही काय फड करायला मोकळं नाही. पाडू शकतो म्हणजे जय बजरंग. गाना गाना जा दारा देऊन ये पळ. तुझा फक्त 10 झाल्यात. अरे माझ्या बरोबर आहे ना तरी 10 होणार ना. प्रत्येक वेळेस पाणी घेऊन ये, प्रत्येक वेळेस डबा घेऊन ये. म्हणजे गडी का काय मी कामावला? अरे माझ्या अरे ह्या गडी जाय की तू. कोण आहे मग? ह्या महिला आहेत तू गडी? गडी पण मी काय घरगडी वय गडी आहे की मी. पण तुमचा काय घरगडी वय मी. ऐका दोघांनी प्रत्येक वेळेस ह्या माणसाने मला प्रत्येक डाव माझा हाणून पाडलाय. लहानपणापासून मी बघत आलोय मी. तुम्ही अजिबात काय बोलला तुम्ही माझा सपोर्ट घ्या. यंग स्टार पोरगा सोडला आणि ह्या काय माणसाने मॅडम मग तुम्ही पण सारे अरे त्या पुरीला कळत आहे अमेरिकेतल्या ती तुला कळ ना का ना. बघू कष्ट करावं लागतं. बघू भाऊ लाज वाटली मला बी चॅलेंज आहे. जय बजरंग बली. लाज वाटली. 5 खड्ड 10 खड्ड माझं कसं काय 15 ना. जरा लांबनच बोला. तुम्ही जवळ गेला की माझं आतलं पित उसळतं. तिकडे मॅडम तू खंड 11 वाजे तुम्ही तिथं चला माझ्या. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. सोनू मॅडम सोनू. आय एम मिस्टर सोनू. ए गनू आणि सोनू तोंड फोडेन. अरे महिलांशी कसं आदबी न बोला. भाऊ तुम्ही अमेरिकेला बराच वेळा गेला. मला ऐका दोघं पण ऐका. अजून एकदा मला अमेरिकेला ह्यांच्या बरं जायचं. ह्यांच्या सीटवर बसून जायचंय. ते राष्ट्राध्यक्ष आहे ना तिथं माझा 5 गुंठा. मला भाऊ थेट लग्नाची ऑफर आहे. तुम्ही थोडं माघार घ्या ना. मी बघतो लग्न. मी बघतो लग्नाचं. या लग्नाचंच बघायचं चालू. ठीक आहे. पाणीचं प्लीज मॅडम. मॅडम गावात माहिती घ्या. रामभाऊचं काम भारी, रामभाऊचा दम भारी, रामभाऊची रेतच न्यारी. मॅडम आपलं एज काय आहे? तुमच्याच रेंज मध्ये. माझ्या रेंज मध्ये? हो मॅडम अक्षरशः मीच येणार अमेरिकेला. तुम्ही काळजीच कर नका. ही माझं काम तिथलं माझं काम आहे. तिकडलं माझं काम झालं. जा जा. तर काय आमचंच का नाही की काय लोकांचं गावातलं पोरगं बघा काम त्याचं तरी. टाका लगेच. माझ्यापेक्षा असू शकत नाही तुझं काम. मंगळसूत्र खिशात घेऊनच फिरतो या. टाका टिप टाका लगेच. मंगळसूत्र आणलं भाऊ. छोट्या छोट्या
या. ये पळ पळ हा, पळ. काकीच्या कपाटातलं मंगळसूत्र घेऊन आलोय खिशात. काय हे झालं? बघ ज्ञानाचं कामाचं मी हित माझा आहे खटा कुठं मॅडम मी फार काम केलं मी हायेस्ट आहे मी जरा आता शेतात ना आलो छोट्या हा. तोरखानाचं मोजमाप सांग त्यांना सांग येऊ का मी हा एक्सक्यूज मी हा बोला बॉडी मस्त आहे माझे ना हो. हो पहिल्यापासूनच मी अजून व्यायाम करतो काही घडू शकतं अजून म्हणजे बॉडी त्यांची छान आहे ना, आमची काय घाण नाही होय. आमच्याकडे बी बघा की तुम्ही. तुम्ही तर त्यांच्यापेक्षा भारी पहिलवान आहे की बघा बघितलं ना असा टप्पा टप्पा घाम गळतोय मला फक्त तुमच्यासाठी. मला गावाचं काय देणं घेणं नाही मॅडम. फक्त मी तुमच्या शब्दाला तुम्ही खूप मान भारी काम करता उलट हे- त्यांच्यापेक्षा छोट्या किती झालं रे माझं? अरे कालपर्यंत पाहूनच होतं 15 हा पण तो रात्री पाठ आला पाठ मला 2 वाढवून काम केले 2 खटे जास्त द्यायचं म्हणजे तुमच्या चुलत्यांपेक्षा सतरा- हायस्ट आहे तुमचा हायेस्ट म्हणजे अक्षरशः मॅडम ह्याच्यामुळं रातभर झोप नाही मला. कधी पाठ होईल असं झालं होतं. अक्षरशः दारा पुढे 2-3 खाट पण खांदो. दोघात हायस्ट तुझं आहे आता हा ना तोच आहे मॅडम आपली तेवढी मोजलं घ्यायची बरं तर. का. हो हो तुम्ही शब्द दिला पाळायचा बरं का मॅडम. पाळणार हा. ना. चला मग बर निघू का मी आता हो, हो, चालेल. अजून 2-4 खांतू ना तर मागणून कोण पुढे खा तोपर्यंत हा हा हो, चालू हो. राहतो. चालतंय चालतंय या हा तुम्ही बसला ना माझ्या अजून इथं तर अजून मी पटापटा रान हाणेल मला वाटतं. नाही नाही करा तुम्ही काम असं म्हणताय का हो, हो. पण मॅडम लक्ष हा, हा. राहू द्या